नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्मार्ट कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलवरती। आज आपण शिकणार आहे अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार। अपूर्णांकाचा गुणाकार शिकत असताना आपण पहिला टॉपिक घेणार आहे अपूर्णांकाचा गुणाकार। अपूर्णांकाचा गुणाकार शिकत असताना अंश छेद आणि अंश छेद या ठिकाणी दिलेला असतो। तर आपण या ठिकाणी दोन्ही अंशाचा आपण गुणाकार करत असतो। 3 गुणिला 2 3 × 2 अपॉन 6 × 4 6 × 4 म्हणजेच 3 दुने 6 आणि 6 चौक 24 3 2 जा 6 आणि 6 4 जा 24 अशा प्रकारे या ठिकाणी आपण अपूर्णांकाचा गुणाकार करतो। याला आपण कमी सुद्धा करू शकतो। कसं तर बघा 6 1 जा 6 आणि 6 4 जा 24 म्हणजे 1/4 अशा प्रकारे या ठिकाणी याचा आन्सर येऊ शकतो। नेक्स्ट क्वेश्चन बघा 9/3 × 3/2 तर या ठिकाणी सुद्धा वरच्या दोघाचा गुणाकार करायचा म्हणजेच 9 गुणिला 3 9 × 3 अपॉन 3 × 2 3 × 2 आणि वरच्या दोघाचा गुणाकार करणार 9 3 जा 27 9 3 27 आणि 3 2 जा 6 3 दुने 6 म्हणजे याला सुद्धा आपण डिवाइड जर होत असेल तर डिवाइड करायचं। तर याला डिवाइड 3 न होईल 3 2 जा 6 आणि 9 3 जा 27 म्हणजेच 9/2 आन्सर आपण या ठिकाणी लिहू शकतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा आपल्याकडे 6/8 × 1/2 सेम क्वेश्चन आपल्याला सोडवायचा। 6 × 1 अपॉन 8 × 2 म्हणजेच 6 1 जा 6 आणि 8 2 जा 16 याला दोघाला सुद्धा जर आपण 2 ना मल्टिप्लाय जर डिवाइड जर केलं तर आन्सर येईल या ठिकाणी 3/8 म्हणजेच याचा आन्सर येईल 3/8। नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 × 2 2 × 3 अपॉन 3 × 4 म्हणजेच 3 2 जा 6 आणि 3 4 जा 12 6 1 जा 6 आणि 6 2 जा 12 म्हणजेच 1/2 अशा प्रकारे आपण अपूर्णांकाचा गुणाकार शिकलो। आता या ठिकाणी तुम्हाला सॉल्व करण्यासाठी काही क्वेश्चन दिलेले आहे, ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून आपल्याला कमेंट मध्ये आन्सर कळवायचे आहे। तर सोडवा म्हणून या ठिकाणी दिलेले एकूण 8 क्वेश्चन आपण सॉल्व करा आणि कमेंट मध्ये आन्सर पाठवा। या ठिकाणी स्क्रीनशॉट काढू शकता किंवा लिहू शकता। बघा आता आपल्याला शिकायचं आहे अपूर्णांकाचा भागाकार। मग अपूर्णांकाचा भागाकार शिकत असताना प्रोसेस सेम आहे, फक्त थोडेसे त्याला व्यस्तामध्ये करायचे म्हणजेच काय 6/3 लिहून टाकायचं 6/3 आणि डिवाइड असल्यामुळे आपण याला मल्टिप्लाय घ्यायचं आणि याला काय करायचं व्यस्तात लिहायचं। या ठिकाणी लिहिणार तुम्ही 4/2 गुणाकार करायचा आणि याला उलट लिहून टाकायचं। मग 6 4 जा 24 आणि 3 2 जा 6 3 दुने 6 6 1 6 आणि 6 चौक 24 म्हणजेच आन्सर येईल 4। नेक्स्ट बघा 7/3 × 1/3 याला व्यस्त लिहायचं म्हणजेच 7 1 7 आणि 3 3 9 अशा प्रकारे याचे आन्सर येईल 7/9। आता याला जर दुसऱ्या पद्धतीने जर तुम्हाला सोडवायचं असेल तर अजून एक पद्धत वापरली जाते। या ठिकाणी यांचा तिरकस गुणाकार करायचा आणि यांचा सुद्धा तिरकस गुणाकार करणार। काय करणार 7 × 3 अपॉन 1 × 2 इज इक्वल्स टू 7 3 जा 21 आणि 2 1 जा 2 अशा प्रकारे सुद्धा तुम्ही त्याला सॉल्व करू शकता। एकतर ही पद्धत वापरा किंवा ही पद्धत वापरा, परंतु अपूर्णांकाचा भागाकार चुकू नका। या ठिकाणी हे क्वेश्चन स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या ठिकाणी तुम्हाला सोडवण्यासाठी सुद्धा काही क्वेश्चन दिलेले आहे, त्याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता। हे तुम्हाला सोडवा म्हणून दिलेले आहे, याला सॉल्व करून याचे आन्सर कमेंट मध्ये पाठवायचे। तर बघा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।